मी सुनील शिंदे, रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्र सचिव, तसेच प्रदेश उपाध्यक्ष रिपब्लिकन मातंग आघाडी। जय भीम सर्वांना। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, लोकनेते माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आज सर्वत्र मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होतोय। सर्वप्रथम मी माननीय आठवले साहेबांना जन्मदिनाच्या मंगलमय अशा हार्दिक अशा शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो। साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं, तसेच या पुढच्याही मंत्रिमंडळात त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून पुनश्च एकदा वर्णी लागावी अशी पद्धतीच्या सदिच्छा व्यक्त करतो। रामदास आठवले साहेबांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर कसं पाहता आपण त्यांच्या संघर्षमय वाटचालीचं महत्त्व काय वाटतं तुम्हाला? खरं तर अत्यंत संघर्षातून तयार झालेलं नेतृत्व, संघर्ष नायक म्हणून रामदास आठवले साहेब यांच्याकडे बघितलं जातं। आपण त्यांचा संघर्षशील जर प्रवास पाहिला तर मी एकच या ठिकाणी उदाहरण देतो की ज्यावेळेस नामांतराचा लढा या महाराष्ट्रात सुरू होता, त्यावेळेस आठवले साहेबांना मंत्रालयावर च्या दिशेनं दगडफेक करताना आठवले साहेबांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यावेळेस त्यांची मेडिकल करण्यात आली, तर अक्षरशः पोटात अन्नाचा कण ही नसताना त्यांचं हे आंदोलन होतं। अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेनं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सक्षम वारसा चालवणारे हे अत्यंत संघर्षशील नेतृत्व आहे। आणि त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, सर्वसामान्य पदाधिकारी असेल, सर्व धर्मातील, जाती धर्मातील लोक आज रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। एक कार्यकर्त्यांना बळ देणारा, सर्वसामान्य माणसाला ताकद देणारा, त्यांचे प्रश्न समजून घेणारा आणि त्यांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवणारं हे नेतृत्व म्हणून रामदास आठवले साहेब आहेत। फार संघर्षशील त्यांचा सर्व काळ गेलेला आहे। अक्षरशः त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आईनं त्यांचा सांभाळ केला आणि त्यानंतर सांभाळ करताना ते सिद्धार्थ वसतिगृह मुंबई या ठिकाणी गेले। त्या वसतिगृहात राहताना पॅन्थरची जी एकंदर चळवळ होती, त्या पॅन्थरच्या चळवळीत खऱ्या अर्थानं ते पडद्यामागं काम करणारं असं हे व्यक्तिमत्व होतं। परंतु आपण जर पाहिलं, दलित, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी आठवले साहेबांनी केलेले सर्वात महत्त्वाचे आणि परिणामकारक कार्य कोणतं वाटतं तुम्हाला? खऱ्या अर्थानं नामांतराचा जो लढा होता, ह्या नामांतराच्या लढ्यात अत्यंत आग्रही अशी ही जी भूमिका होती ती आठवले साहेबांची होती। त्याचबरोबर दुसरं मुंबईच्या इंदू मिलच्या संदर्भात, इंदू मिलची जागा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मिळावं या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जे आंदोलन झालं ते रिपब्लिकन जनतेनं घडवून आणलेलं आंदोलन होतं आणि ह्या आंदोलनाचं नेतृत्व आठवले साहेबांनी केलं। आपल्याला माहिती आहे, भैयालाल भोतमांगे च्या कुटुंबाचं जे एक त्या ठिकाणी जाती अत्याचारानं त्या ठिकाणी हत्या घडवली होती, ह्या संपूर्ण हत्याकांडाच्या विरोधात जे फार मोठं आंदोलन रिपब्लिकन पक्षाने केलं, ह्या सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाचं नेतृत्व रामदास आठवले साहेबांनी केलेलं आहे। सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपण्यात त्यांची भूमिका किती महत्त्वाची वाटते? निश्चितपणाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा हे आठवले साहेबांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकर साहेब जरी बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे नातू असतील तर मी विचाराचा नातू आहे, ह्या पद्धतीचं स्टेटमेंट आठवले साहेबांचं राहिलेलं आहे। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि त्यांचं मार्गदर्शन कायमस्वरूपी स्मरणात ठेवून आठवले साहेबांनी केलं। तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मला सांगावीशी वाटते की ज्यावेळेस या महाराष्ट्रात अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करावा या संदर्भात एका विशिष्ट समाजाने मागणी केली होती आणि मला अत्यंत खेद त्या वेळेस वाटला की कुठलाच आंबेडकरी नेता असेल, कुठलाच दलित समाजाचा नेता असो, कुणीही त्या संदर्भात अक्षर काढलं नाही। केवळ आणि केवळ रामदास आठवले साहेब यांनी आग्रही मागणी केली होती की अॅट्रॉसिटी ऍक्ट हा कधीही रद्द होणार नाही, कारण या इथल्या लोकांच्यातला जातीवाद अजून संपलेला नाही। माणसाच्या मनात
त्या ठिकाणी जातीवाद आहे, त्यामुळे जातीय अत्याचार घडत आहेत आणि त्याच्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट कधीही रद्द होणार नाही. दुसरी गोष्ट, सातत्याने रामदास आठवले साहेब या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी संपूर्ण रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करावं आणि ह्या नेतृत्वाच्या आड जर माझी मंत्रिपद आलं असेल, माझी खासदारकी आलेली असेल, तर मी त्या खासदारकीचा आणि मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे. ही भूमिका आठवले साहेबांनी सातत्याने घेतलेली आहे. आपण जर पाहिलं रामदास आठवले साहेब कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतात. कार्यकर्ता म्हणून आपला अनुभव काय सांगतो? खूप 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 छान अनुभव आहे. मला एक सांगावंसं वाटतं की आठवले साहेब त्यावेळेस साधारण मंत्री आणि खासदार सुद्धा नसताना सुद्धा मी मुंबईला गेलो असताना मला स्वतःला भेटायला आमच्या मुंबईला त्या ठिकाणी साहेब मला भेटायला आले आणि आमच्या प्रत्येक वाढदिवस असेल, कार्यकर्त्याच्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी त्या ठिकाणच्या लोक दलित वस्तीतल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या बरे वाईट प्रसंग घडतात, जाती अत्याचार घडतो, अगदी कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, साहेबांनी कधी जातीचं राजकारण केलेलं नाही. आठवले साहेबांच्या बाबतीत जो एक शिक्का पडला आहे, तर तसा शिक्का न पडता सर्व जातीसाठी लढणारं हे नेतृत्व आहे. त्यामुळं कार्यकर्त्याला बळच द्यायचं काम. आज सुद्धा कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय अत्याचार झाला, त्याचा कुठलाही प्रश्न असू द्या, निम्म्या रात्रीच्याला फोन करा, केवळ रामदास आठवले साहेब हे तुमचा ते आणि तेच प्रश्न तेच फोन घेणार आणि तुमचं प्रश्नाचं त्या ठिकाणी ते निरसन करणार. या पद्धतीची शाश्वती आम्हाला आहे. तुम्ही गेली अनेक वर्षापासून बारामती तालुक्यात देखील काम करताय, जिल्ह्यामध्ये देखील काम करताय, पण बारामती आणि परिसरात त्यांच्या विचारांचा आणि कामाचा प्रभाव कसा जाणवतो? निश्चितपणाने आंबेडकरी ही जनता आहे. आंबेडकरी जनता खऱ्या अर्थानं एखादं काय म्हणता येईल, एखादं प्रभावाच्या दिशेनं पाहत किंवा एखादं सक्षम जर नेतृत्व असेल तर त्याच्याबरोबर निश्चितपणाने काम करायला तयार असते. रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी स्थापन केलेला हा रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळे इथली आंबेडकरी जनता असेल ही रिपब्लिकन पक्षाला माझा घरचा पक्ष म्हणून बघते. आज माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस कुठेही सार्वजनिक ठिकाणी असेल, अनेक ठिकाणी जातो, त्यावेळेस मी माझी ओळख सांगायच्या अगोदर लोक मला सांगतात की आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहोत. तर मला आश्चर्य वाटतं, याला तू दिसले तर कधीच नाही तुम्ही, पण ते हक्काने सांगतात की रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांचा पक्ष आहे. त्याच्यामुळं आम्हाला कुणी त्यात ये म्हणू शकत नाही, बाहेर पण म्हणू शकत नाही. बाबासाहेबांच्या विचाराचा हा रिपब्लिकन पक्ष हा इथल्या आंबेडकरी समाज असेल, सर्व बहुजन समाज असेल, शोषित वंचित समाजाला माझा स्वतःचा पक्ष वाटतो आणि ती अटॅचमेंट त्यांची आहे. आता सत्तेच्या केंद्रस्थानी असताना सामान्य माणसाचे नातं टिकवून ठेवणं त्यांना कसं शक्य होतं? काय वाटतं आपल्याला? नाही, मी आताच तुम्हाला सांगितलं की सामान्य माणसाच्या कुणी असू द्या, अगदी कुणीही रामदास आठवले साहेबांना फोन करू शकतं, कुणीही त्यांना भेटू शकतं, कुणीही त्यांच्या पुढे प्रश्न मांडू शकतं. तुमच्या प्रश्नाला उचित न्याय द्यायला सर्व संबंधितांना त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करायला साहेब कधीच मागं पडलेले. मला एक आवर्जून या ठिकाणी एक उल्लेख या ठिकाणी सांगायचं वाटतं. खरं तर मागाशी सांगायला पाहिजे होता. आपल्या महाराष्ट्रातलं एक टकारी समाजाचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी दिल्लीला गेलं होतं आणि ते दिल्लीला त्यांना अनेक लोकांना, केंद्रीय मंत्र्यांना भेटायचं होतं, पण काही लोकांची त्यांना भेट मिळू शकले नाही. मला त्या ठिकाणाहून आपले अनिलजी गायकवाड आहेत, माजी उपनगराध्यक्ष आहेत, त्यांनी मला फोन केला की किमान आम्ही आठवले साहेबांना भेटू इच्छितो, तर आम्हाला त्यांची भेट घालवा. मी साहेबांना फोन केला बारामतीतून की साहेब, एक शिष्टमंडळ टकारी समाज, आपल्या शोषित वंचित ते सुद्धा आहेत, त्यांचे गावगाड्यातले सर्व प्रश्न आपल्यासारखे समान आहेत, तर साहेब त्यांना तुम्हाला भेटायचंय. मला त्यांनी तात्काळ त्यांचं निवासस्थान असणाऱ्या ठिकाणी त्यांना बोलून घ्यायला पाठवलं आणि ज्यावेळेस ती सगळी मंडळी त्या ठिकाणी आठवले साहेबांच्या बंगल्यावर गेली, शेकडो कार्यकर्ते सातत्याने नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित होते. केवळ त्यांनी तिथं चिठ्ठी गेल्यानंतर की बारामतीवरनं जे काही कोण लोक आलेत फक्त त्यांना आत बोलवा. साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांना वेळ दिला, त्यांचा प्रश्न जाणून घेतला, त्यांच्या अनेक ठिकाणी समक्ष फोन लावले, सचिवालयात फोन लावले, कॅबिनेट मंत्र्यांना फोन लावले, प्राईम मिनिस्टर बरोबर बैठक घेऊन त्यांचा विषय मार्गी लावण्यासंदर्भात आश्वस्त केलं. हा माझ्यासारख्याचा अनुभव आहे. आपण जर पाहिलं आठवले साहेबांचा त्यानंतर काळातला जो संघर्ष आहे, आजच्या
तरुण पिढीने रामदास आठवले साहेबांच्या जीवन प्रवासातून आणि कार्यातून काय शिकायला हवं, काय वाटतं तुम्हाला? खरं तर फार संघर्षशील नेतृत्व आठवले साहेबांचं राहिलेलं आहे. त्याच्यामुळं तरुणांनी खऱ्या अर्थानं निष्ठेनं राहिलं पाहिजे. तुम्ही समाजाचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे, समाजाच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवला पाहिजे. सर्व शक्तीनिशी ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा प्रतिकार करण्याची वेळ आली तर त्या ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जे एक फार मोठं सूर्यासारखं जे आपल्याला एक नेतृत्व आहे आणि ज्यांचा एक आदर्श घेऊन हा देश चालतोय, बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सातत्याने त्यांच्या विचारानं पुढे जाण्याची जी आठवले साहेबांची जी भूमिका आहे ती आपण निश्चितपणे स्वीकारली पाहिजे. फार संघर्षातून निर्माण झालेलं हे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे. आपण जर पाहिलं तर पूर्ण देशभर वाढदिवस साजरा होतोय. अनेक ठिकाणी चांगले वाढदिवसाचे उपक्रम, सामाजिक उपक्रम राबवले जातात. वाढदिवसानिमित्त बारामतीत कोणते सामाजिक किंवा लोकहिताचे उपक्रम राबवले जात आहेत आपल्या? आम्ही आजच या ठिकाणी रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेतलाय. शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतोय. मागच्या अनेक वर्षापासून संघर्ष नेते, संघर्ष योद्धा रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असतो, सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन असतं, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असेल, शालेय गणवेशाचं वाटप असतं. शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही सदिच्छा शुभेच्छा वाटप करतो आणि लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी आमचे कार्यकर्ते सदैव तत्पर आहेत. तुम्ही आमचे रिपब्लिकन पक्षाचे बारामती तालुका आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याची एक टेस्ट म्हणून फोन बघा. निम्म्या रात्रीच्याला जर कोण फोन उचलेल तुमच्या दवाखान्याचा प्रश्न असू द्या, तुमच्या पोलीस स्टेशनचा प्रश्न असू द्या, तुमच्या अन्याय अत्याचाराचा विषय असू द्या, तुमचा कुठलाही विषय असू द्या, जर कोण तुमचा फोन उचलला तर तो केवळ रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता उचलेल. हा विश्वास आणि हा तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो. शेवटचा प्रश्न विचारतोय, बारामतीकरांच्या वतीने रामदास आठवले साहेबांना आपण काय संदेश द्याल? साहेबांना बारामतीकरांच्या वतीनं खरं तर निरोगी दीर्घायुष्य लाभावं आणि साहेबांची या पुढच्या काळात कॅबिनेट मंत्री नव्हे तर या भारत देशाच्या प्रधानमंत्रीपदी निवड व्हावी या पद्धतीच्या मी सदिच्छा आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांना या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम.